बंधुडी भगिनींनो, जगभरामध्ये अशी समजूत होती आणि आजही काही प्रमाणामध्ये आहे की बुद्धाचा धम्म हा फक्त ज्यांनी घरदार सोडलेला आहे अशा संन्यासासाठी आहे किंवा भिक्षूंच्यासाठी आहे। ही समजूत फार जुनी नाही, परंतु आधुनिक काळामध्ये मात्र ही समजूत सगळीकडे पसरलेली आहे आणि ती पसरवण्यामध्ये बरीच काही कारणं झालेली आहेत। ती कारणं आपल्याला इथे पाहण्याचं काहीच कारण नाही। ही समजूत प्रामुख्यानं बुद्ध धर्माच्या विरोधकांनी आपले स्वतःच्या धर्माला बळकटी आणण्यासाठी लोकांच्या मध्ये आणखी प्रसार प्रचार करून पोचवले की बुद्धाचा धर्म सर्वांच्या कामाचा नाही। तुम्हाला बुद्ध बनायचं असेल, बुद्ध धर्मापर्यंत जगायचं असेल तर बुद्ध सारं सोडा असं सांगतात। याचे दुष्परिणामही होतात जेव्हा आपण योग्य प्रकारे त्याचा वापर करत नाही तेव्हा। 8-15 दिवसासाठी श्रामणेर करण्याचे कार्यक्रम होतात आणि या श्रामणेरच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्रशिक्षण लोक देतात हे मग आता जी बुद्धाची शिकवण लोकांना माहीत आहे ती 4 आर्य सत्य सांगा, अष्टांगिक मार्ग सांगा आणि मग शील वगैरे जे त्याची माहिती द्या। हे सांगत असताना त्या प्रशिक्षण घेणाऱ्या लोकांच्या मनावरती काय बिंबतं त्याकडे कोणी लक्ष देत नाही। तरुण वय असतं किंवा नसेलही, सांसारिक मनुष्य आहे, त्याला काही इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत, त्याची कुठलीही जाण न बाळगता आपण म्हणतो की बुद्धानं सांगितलं पहिलं आर्य सत्य जगामध्ये दुःख आहे आणि दुःख हे माणसाच्या तृष्णेमुळे होतं। हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणून बुद्धानं हे सोडायला सांगितलं, असं वागायला सांगितलं, ते सोडायला सांगितलं, असं वागायला सांगितलं। आता हे सारं त्या काळामध्ये ऐकल्यानंतर त्या दीक्षा घेणाऱ्याला काय वाटतं, मला माझ्या काही इच्छा अपेक्षा आहेत, मला माझं जीवन जगायचं आहे आणि हे जे काही मला यातलं काही हवं आहे, चांगलं आहे मी समजतो, तेही बुद्ध सोडायला सांगतात, तर हा काही धर्म माझ्या कामाचा नाही। आणि मग तो 8-15 दिवस श्रामणेर राहील आणि एकदा गेला की परत बुद्ध धर्माचं तोंड पाहत नाही। शाळांमध्ये सुद्धा बौद्ध पाठशाळा म्हणून शिकवताना लोक ही चूक करतात आणि त्या लहान वयामध्ये अशा प्रकारचा विपरीत परिणाम जो झाला तर ही माणसं बुद्ध धर्मापासून तुटतात। म्हणून अशा प्रकारचं अर्धवट काम कोणी करू नये अशी माझी इच्छा आहे आणि बालवाडी कोणी तशी काढू नये, संडे स्कूल, जर आपल्याला त्यातलं काही कळत नसेल तर। तिथे शिकवताना ही भूमिका घ्यावी लागते की त्या हा मुलाच्या किंवा त्या माणसाच्या, तो नव्याने आला आहे, त्याच्या मानसिकतेचा विचार करून तुला बाबा आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक सुखानं कसं जगता येऊ शकतं, सुख कसं निर्माण होतं, दुःख कसं निर्माण होतं, तुला काय काय करता येऊ शकतं, अशा प्रकारे जर त्याला शिकवलं गेलं तर या माणसांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते आणि ती चांगल्या प्रकारची बौद्ध बनतात। म्हणून हे 8-15 दिवसाचे श्रामणेर कार्यक्रम करणं त्याच्यामध्ये हा फार मोठा धोका असतो आणि या धोक्यामुळं असे आतापर्यंत हजारो कार्यक्रम लोकांनी केले, पण श्रामणेर झालेली माणसं पुढे चांगले बौद्ध बनलेत याचा आहे का काही पुरावा? याचा काही पुरावा नाही। अनेक तर ते कायमचे विसरून गेले, घरात काय करतात आपल्याला माहीत नाही, पण दारातही काही करताना दिसत नाही, म्हणजे समाजातही काही करताना दिसत नाही। म्हणून हा एक फार मोठा संभ्रम आधुनिक काळामध्ये
समाजामध्ये आहे आणि प्रचार प्रसार करणाऱ्यांच्या त्या कार्यामध्ये सुद्धा हा फार मोठा दोष आहे. म्हणून नुसते धार्मिक समारंभ ते घेऊ नयेत असं माझं मत आहे. ते घ्यायचे असतील तर हे चांगलं प्रशिक्षण देण्याची कुवत असणं आणि तशा प्रकारचं सराउंडिंग किंवा वातावरण असणं हे फार गरजेचं आहे. म्हणून काही लोक काही दिवसासाठी स्टाफ बनवतात आणि त्यांना नुसतं फिरवत राहतात, काय तर धम्म रॅली म्हणून. हा किती म्हणजे कुचेष्टा आहे धम्मकार्याची हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. कुचेष्ट आहे ते, चांगूल पण त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही धम्माचं विडंबन करतात आणि ते नुसतं विडंबन होत नाही तर त्यामध्ये फिरणारी माणसं काय आहे धर्मामध्ये, वस्त्र घालून नुसते फिरायचे तर असतात. लोक मान देतात, सन्मान करतात, हे करतात ते करतात. विचार करणाऱ्या माणसावरती की सारी अंधश्रद्धाच आहे. तो बुद्ध धर्मापासून तुटतो. किमान त्या निष्ठेनं त्या श्रद्धेनं तो पुढे धम्मजीवनाकडे पाहत नाही. एवढे धोके या गोष्टीमध्ये होतात. आणि म्हणून काही चांगलं प्रशिक्षण असल्याशिवाय आणि बौद्ध राष्ट्रामध्ये लहान मुलांना शिकवण्यासाठी 8 क्वालिटीज मानल्या जातात. शिकवणाऱ्यामध्ये त्या 8 क्वालिटीज नसतील तर तो शिकवास लायक नाही. त्याची आपल्याला चर्चा करण्याचं कारण नाही. मुद्दा आपला असा आहे की हा भिक्षूंचा धर्म आहे की सर्वसामान्य माणसाचाही धर्म आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो. आणि त्या प्रश्नाचं अतिशय चांगलं विवेचन बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात केलेलं आहे. ह्या देशाची एकंदरीत जी मानसिकता आहे, जी हिंदू धर्मानं पूर्णपणे दूषित केलेली आहे, कलंकित केलेली आहे, पुन्हा हा कुमार्गाला लावलेली आहे, त्या सर्व मानसिकतेचा विचार करून बाबासाहेबांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि जे जे यांनी वाईट पेरलेलं आहे ते कसं चुकीचं आहे ते कसं काढून टाकलं पाहिजे याचीही एक कार्यपद्धती बाबासाहेबांनी या ग्रंथात मांडलेली आहे. म्हणून हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाशिवाय भारतामध्ये धर्माचा प्रचार होणं शक्य नाही. पारंपरिक धर्म तुम्ही शिकवलं तर हा धोका आहे. तुम्ही आता आपल्याला सांगितलं. जगातले भिक्षुवाल्यांनी त्यांनी सांगितले की दुःख असं आहे म्हणून त्यांनी केलं दुःखाचं रसभरीत वर्णन की मनुष्य दुसऱ्या दिवशी घर गाठेल. तो काही थांबायचा नाही. म्हणून जगातले भिक्षू भारतामध्ये धर्मप्रचार करू शकत नाहीत. कारण इथल्या माणसाचं मन हिंदू धर्मानं कसं बिघडलेलं आहे आणि ते दुरुस्त कसं करायचं हे कोणालाही माहीत नाही जगातल्या माणसांना. आणि याच कारणासाठी जगातल्या अनेक लोकांनी प्रयत्न केले भारतात धर्मप्रचार करण्याचा. खूप राष्ट्रांनी केले, तो इतिहास मला माहीत आहे. परंतु कोणी इथे टिकले नाहीत. कोणी टिकले नाहीत आणि इथून पुढेही टिकणार नाहीत. कारण ही मातीच वेगळी आहे, इथलं मनही वेगळं आहे आणि इथली गरजही वेगळी आहे. आणि ही गरज लक्षात घेणारी माणसं फक्त भारतामध्ये धर्माचा प्रचार करू शकतात. आणि त्यांनाही बाबासाहेबांचा ग्रंथ मार्गदर्शक म्हणूनच वापरला पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांनी बाजूला ठेवून तुम्ही या जगामध्ये धर्माचा प्रचार करू शकत नाही किंवा भारतामध्ये करू शकत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या प्रश्नाला हात घेतला की कोणाचा धर्म आहे? उपासकांचा आहे का फक्त भिक्षूंचाच आहे? म्हणून हे प्रकरण लिहिले त्यांनी भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. सरळ सरळ विषयाला हात घालून बोलतात. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे, ही गोष्ट उपासकाची नाही, त्याला लग्न करता येते. उपासक आणि भिक्षू यातला मधला फरक आहे. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. काही झालं त्यांनी हत्या करायचीच नाही. उपासकाला तसा निर्बंध नाही, म्हणजे बंधन नाही. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात.
परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेला पात्र असतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगी नियम या पलीकडे त्याचं महत्त्व नसतं. भगवंतांनी हा भेद का पंचशिलाचे परिपालन भिक्षूला सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. की ब्रह्म हा सर्वांच्यासाठी आहे ते बाबासाहेबांनी पुढे सांगितलं. परंतु कोणी कशा प्रकारचं आचरण करायचं, कोणाला त्यातलं कसं लागू होतं, कोणाला कसं लागू होत नाही, किती प्रमाणात लागू होतं, किती प्रमाणात लागू होत नाही, हा विषय बाबासाहेबांनी इथे मुद्दाम मांडलेला आहे. पण असा हा जो भेद आपल्याला पाहायला मिळतो त्याचं कारण त्रिपिटकामध्ये कुठेही नाही आणि त्यामुळं ते आपल्याला आपल्या तर्कानं जाणावं लागतं. काही असलं तर हे कारण जाणणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. तर भिक्षुणी उपासकातला हा महत्त्वाचा फरक आहे. धम्माचे सर्वच नियम, सर्व शिकवणी ह्या सर्वांच्यासाठी जरी असल्या तरी त्या पायरी पायरीनं आहेत. विनयपिटकामध्ये एक गोष्ट आलेली आहे. तिथे बुद्धाच्या धम्माची तुलना महासमुद्राशी केलेली आहे. महासमुद्राचे 8 नियम आहेत आणि ते नियम बुद्धाच्या धम्माला लागू होतात. पहिला नियम असा आहे की महासमुद्र एकदम खोल होत नाही, हळूहळू त्याची खोली वाढत जाते. हे बरोबर आहे ना? एकदमच काही खोल होत नाही, हळूहळू त्याची खोली वाढत जाते. त्याप्रमाणे बुद्धाचा धम्म सुद्धा हळूहळू सखोल होत जातो. एकदम तो सखोल असत नाही आणि माणसाला तो हळूहळू शिकावा लागतो, त्यामध्ये हळूहळू प्रवेश करावा लागतो. स्टेप बाय स्टेप. एकदम त्याच्यामध्ये बुडी मारता येत नाही. हा पहिला नियम. समुद्राचं हा पाणी जे आहे ते आपली मर्यादा ओलांडत नाही, म्हणजे काठाच्या बाहेर कधी जात नाही. कितीही पाणी समुद्रामध्ये गेलं तरी समुद्र भरला आणि आता बाहेर व्हायला लागला असं आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. त्याप्रमाणे बुद्धाच्या धम्माचं सुद्धा आहे. तो सखोल आहे, परंतु जे जे काही मनुष्य त्यामधून घेईल, त्यामध्ये देईल, ते सारं त्यामध्ये सामावून जातं. मनुष्य त्यासारखा बनून जातो, त्याचं वेगळेपण शिल्लक राहत नाही. हा दुसरा महत्त्वाचा नियम आहे. तिसरा नियम आहे की नाना प्रकारच्या नद्या सुद्धा समुद्राला जाऊन मिळतात. समुद्राला जाऊन नद्या मिळाल्या की ते पाणी आपण उंजळीत घेतलं तर सांगू शकतो का की हेच पाणी अमुक अमुक नदीचं आहे, गंगेचं आहे का यमुनेचं आहे, चिपणाचं आहे? नाही सांगू शकत. त्याप्रमाणे मनुष्य त्या धम्मामध्ये शिरला की त्याचं हे वेगळेपण जे आहे ते सारं नष्ट होऊन जातं आणि तो पूर्णपणे धम्ममय होऊन जातो. धम्मामध्ये भेदाभेद नाही. धम्मामध्ये पराकुटीची समता आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. कोण मनुष्य धम्मात आला आहे त्याचं काय वेगळेपण होतं त्याला ते अर्थच नाही. म्हणून जगाच्या पाठीवरती पराकुटीची समता मानणारा धम्म कोणता असेल तर तो बुद्धाचा धम्म आहे. एवढी समता जगामध्ये कुठल्याही धर्मामध्ये नाही. आणि याच समुद्राला संघाची उपमा दिलेली आहे की बुद्धाचा संघ त्या समुद्रासारखा आहे. म्हणून त्या बौद्ध बनून त्या संघात येणारा प्रत्येक मनुष्य एक समान होत जातो, त्याच्यामध्ये भेदाभेद शिल्लक राहत नाही. ही त्यातली खास वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे.
आणखी काही पुढचे नियम आहेत. या समुद्राचं पाणी जर आपण चाखलं, कुठल्याही समुद्राचं कुठल्याही ठिकाणचं घ्या, त्याची चव एकच असते, चवीत कधी फरक पडत नाही. त्यामुळे बुद्धाचा धम्म तुम्ही कुठलीही शिकवून घ्या, त्यातलं काहीही घ्या, जे काही आपण घ्याल ते आपल्याला अंतिमतः दुःख मुक्तीपर्यंतच घेऊन पोचवणार आहे. त्याची चव तीच आहे. दुःख मुक्ती हीच धम्माची चव आहे. सर्व सुखाची ही प्राप्ती हीच त्या धम्माची चव आहे. त्यापेक्षा त्याची दुसरी टेस्ट नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणखी पुढचं एक असं तत्व सांगितलंय की समुद्राच्या तळाशी रत्न असतात, मूल्यवान रत्न असतात. त्याप्रमाणे धम्मामध्ये जर आपण खोल गेलात तर आपल्याला रत्नच लाभणार आहे, रत्नाचाच साक्षात्कार होणार आहे. ही सामान्य गोष्ट असणार नाही. आणि समुद्रामध्ये महान प्राणी असतात, विशाल काय, प्रचंड शक्तिमान अशा प्रकारचे प्राणी असतात. त्याप्रमाणे बुद्ध धर्माचं आचरण करणारा मनुष्यही तसाच प्रचंड शक्तिमान बनतो, महान बनतो, तो श्रोतापन्न होतो, सगदागामी होतो, अर्हत वगैरे बनतो. तर अशा प्रकारे त्याला प्राप्ती होते की तो सर्व मनुष्यपणांच्यामध्ये अतिशय महान किंवा श्रेष्ठ बनतो. म्हणून धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी, उतरण्यासाठी स्टेप बाय स्टेप जावं लागतं पहिला मुद्दा. म्हणून जे प्रवेश करतात त्यांनी कमीत कमी काय करायचं, दोन गोष्टी, सकारात्मकता स्वीकारायची आणि सकारात्मक जगण्यासाठी शीलांचं पालन करायचं. हा स्टार्टिंग पॉइंट आहे बुद्धिझमचा, स्टार्टिंग पॉइंट. जो धम्मा त्याला दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत, जाणल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत, ते करायला तो लागला पाहिजे, मग तो बौद्ध झाला. आज आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळते, या दोन्हीचाही लोकांना पत्ता नाही तरी बौद्ध आहेत. ह्या दोन्ही अटींचा लोकांना पत्ता नाही आणि तरी सुद्धा लोक बौद्ध आहेत. कसे वागतो आम्ही? परंतु हा नियम आम्ही स्वीकारला नाही, ते बंधन आम्ही स्वीकारलं नाही की आम्हाला सकारात्मकच जगायचं आहे. निगेटिव्ह आम्ही बनणार नाही, निगेटिव्ह वागणार नाही, नकारात्मक टाकून देऊ, सतत त्याबद्दल सावध राहू. कोणाचा दोष दाखवायचा असेल तर दोष दाखवणं नकारात्मकता नाही, उलट तो दुरुस्त करण्याची ती सकारात्मकता आहे. तशा प्रकारचं प्रोत्साहन दिल्याचे. परंतु दोष न दाखवता केवळ नाउमेद करण्यासाठी म्हणून जेव्हा आपण दोषांचं भांडवल करतो, ती नकारात्मकता आहे. आणि ही नकारात्मकता बौद्ध समाजामध्ये पराकोटीची आहे, पराकोटीची. कोकणामध्ये, कोकण प्रांतामध्ये एक म्हण आहे आणि ती ह्या समाजाला लागू आहे. विशेषतः जे भावकी मानतात त्यांच्यासाठी. भावकी शब्द आपण ऐकला की नाही माहीत नाही. भावकी म्हणजे नात्या गोत्याची आपली, आपण मराठी म्हणतो तो आपली माणसं. आपली हा शब्द सर्वांना कळतो. जी आपली म्हणतात ते आपले लोक कसे असतात त्याचं वर्णन करणारी ती म्हण आहे. आपली म्हणणारी म्हणजे चार माणसं एका दिशेनं जात असतील म्हणजे भावकीचे, आपण दुसऱ्या शब्दात तो भाऊबंद, समाज, भाऊबंद. भाऊबंद हा शब्द सर्वात पहिले. तर भाऊबंद आपण ज्यांना म्हणतो त्याला भावकी म्हणतात इकडे. मग हे भाऊबंद चौघे जण एका दिशेनं जात असेल तर काय समजायचं? त्या म्हणीमध्ये तेच म्हटलंय, काय समजायचं? ती म्हण असं सांगते की चार भाऊबंद एकाच दिशेनं जर चालत असेल तर समजायचं की पाचवा खांद्यावर आहे त्यांच्या. नाही समजलं? म्हणजे चार त्याला पोचवण्यासाठी जाते, एरवी कधी एका दिशेने जाणार नाही. आणि म्हणून बौद्ध समाजाचं, बाबासाहेब, आता बौद्ध समाजाचं, बौद्ध झाल्यानंतरच्या समाजाचं बाबासाहेब तेव्हा नव्हते, कधीही ऐक्याची भावना निर्माण झाली नाही.
ही जुनी प्रवृत्ती जी आहे ती अजूनही कायम आहे. आणि म्हणून या समाजातली 4 माणसं एका दिशेनं कधी जायला तयार नसतात, दिसत नाही. आणि दिसत असली तर कोणाला तरी पोचवायला गेलेली असतात. ही परिस्थिती आहे. सकारात्मक बनलं पाहिजे बौद्धांनी. हा सकारात्मकतेचा पहिला धडा आजपर्यंत बौद्ध शिकलेले नाहीत. सी द फन. आणि तरी आम्ही स्वतःला बौद्ध म्हणतो. आहे ना गोष्ट खरी. आणि मग ती सकारात्मकता जोपासण्यासाठी म्हणून पंचशील पाळायचा ही माझी जबाबदारी आहे, जगावरती उपकार करण्यासाठी नाही. पंचशीलाचा आचरण मला करायचं आहे, ती सकारात्मकता माझी वाढावी म्हणून, पॉझिटिव्हिटी वाढावी म्हणून. ही 2 मूळ तत्व माणसानं स्वीकारली तर तो खऱ्या अर्थानं बौद्ध बनतो, नाहीतर तो बौद्ध बनत नाही. आणि हे समजावं लागतं, उमजावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं, ठरवावं लागतं, निश्चय करावा लागतो. आणि ती करण्याची क्रिया म्हणजे दीक्षा घेणं. म्हणून दीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध बनता येत नाही. आणि बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं. आणि बाबासाहेब गेल्यानंतर सर्वजण स्वतःला जन्मानं बौद्ध म्हणू लागलेला आहे. आणि आजही तो प्रथा चालू आहे. का असं झालं तर आम्ही मग काहीही लक्षात घेतलं नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलं तेही कधी लक्षात घेतलं नाही. आणि बौद्ध बनण्याचा विचारच आम्ही सोडून दिला. म्हणून आज जे काही भारतामध्ये बौद्ध आहेत हे असून नसल्यासारखे आहेत. का त्यांनी काही घेतलेलं नाही. फक्त पिढीनं चालत आलं, आई बाबा त्यांना बौद्ध, मग चला आम्ही बौद्ध म्हणू. म्हणजे पराकुटीचं अज्ञान यामध्ये सामावलेलं आहे. पराकुटीचं अज्ञान. म्हणून अतिशय चिंतनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. तर बुद्धानं मग हा भेद का केला? भिक्षूंचा धर्म वेगळा आणि उपासकाचा धर्म वेगळा. हा मुद्दा त्या सकारात्मकशी येतो की सकारात्मक बनून जगायचं. हे जर बुद्धाचं मूळ तत्व असेल तर मग ते कसं जगायचं, ते कोणीही करून दाखवायचं, काय काय व्हायला पाहिजे तिथे, याच्याशी संबंध येतो. आणि ते वर्णन आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि मग बाबासाहेब फार महत्वाचं स्टेटमेंट करतात, विधान, जी खरं म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा होती. 36 साली बाबासाहेबांनी सांगितलं की भारतातला समाज हा पूर्णपणे टाकाऊ समाज आहे. आणि हा समाज त्याच्या जातीभेदासह आणि त्याच्या सर्व तत्वज्ञानासह समुद्रात बुडवून टाकला पाहिजे. तो धर्म बुडवून टाकला पाहिजे, ही त्यांची भाषा होती. अनायलेशन ऑफ कास्ट, जातीविच्छेद, मुळासकट बुडवून टाकायचे असतील जातीभेद ही परिस्थिती, तर ते शिकवणारा, ते राबवणारा धर्मच मुळामध्ये फेकून दिला पाहिजे. ही त्यांची तेव्हापासूनची भूमिका होती. आणि त्याच भाषणात त्यांनी आपली स्वतःची इच्छा प्रगट केलेली आहे की मला काय अभिप्रेत आहे. तर म्हणे मला असा समाज अभिप्रेत आहे जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित असेल. आणि अशा नव्या समाजाची रचना या देशामध्ये करायची. म्हणजे या देशामधला आहे तो समाज पूर्णपणे बदलून टाकायचा आणि या तत्वाप्रमाणे जगेल असा नवा समाज निर्माण करायचा, हे बाबासाहेबांचं ध्येय होतं. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक माणसाला हे ध्येय माहीत पाहिजे आणि त्यासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजे. आणि आज परिस्थिती अशी आहे की या ध्येयाशी कोणाचा काडीचाही संबंध नाही. आणि तरी लोक स्वतःला आंबेडकराईट म्हणतात, तरीही आंबेडकराईट म्हणतात. हे ट्रॅजेडी कशी आहे ते पहा. काय घडतं जेव्हा एखादा महापुरुष जातो आणि पाठीमागे पोकळी निर्माण होते, तर त्या अंधकारामध्ये माणसं गडप होऊन जातात. तसं बाबासाहेबांचं नाव घेणारा समाज त्या अंधकारामध्ये गडप होत चाललेला आहे. एकही प्रकाशाचा किरण त्याने हाती धरलेला नाही, दिशेनं वाटचाल केलेली नाही. तर बाबासाहेबांनी ती व्याख्या इथे सांगितलेली आहे आदर्श समाजाची. आणि मग बुद्धाला काय अभिप्रेत होतं तर ते म्हणतात, आपल्या धम्माच्या सहाय्यानं इहलोकी सदाचाराचं राज्य स्थापन करावे
असा भगवंताचा उद्देश होता, यात शंका नाही. बुद्धाला काय पाहिजे होतं? या जगामध्ये सदाचारावरती आधारित नवा समाज बुद्धाला अभिप्रेत होता. या देशातील, या मानवजातीतील सर्वांनी सदाचारानं जगावं आणि त्या सदाचारी लोकांचा समाज असावा, ही बुद्धाची भूमिका होती. आणि म्हणूनच तर भगवंताने आपला धम्म भिक्षू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकवला. धम्म सर्वांना आहे, भिक्षूचा वेगळा उपासकाचा वेगळा ही भानगड तिथे नाही, सर्वांना. आणि बुद्धाने तेच केलं आहे, सर्वांना शिकवलं. का? असा नवा समाज निर्माण झाला पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित, माणुसकीवरती आधारित, सदाचारावरती आधारित. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकवल्यानं सदाचारावरती आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. केवळ धम्म शिकवला म्हणून ते होईल हे शक्य नाही. हे तर सार्वत्रिक सत्य की बाबा त्यांनी दीक्षा दिली म्हणजे भारत बौद्धमय होईल असं काही घडलेलं नाही ना. जर तसं ऑटोमॅटिक होत असतं तर झालं असतं, पण नाही झालं. ते दीक्षा देऊनही नाही झालं. आणि दीक्षा दिली म्हणून ते होईल अशी अपेक्षा नाही. जोपर्यंत काही वेगळं घडत नाही तोपर्यंत मनुष्य ते करत नाही. मग काय वेगळं घडायला पाहिजे ते बाबासाहेबांनी इथे आपल्या शब्दात म्हणलेलं आहे. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. बुद्ध धर्माचा एक आदर्श आहे, मनुष्य सुखी होतो. मग सुखी होण्याचा आदर्श हा करून पाहण्यासारखा आहे का? व्यवहार्य आहे, असला पाहिजे. अमुक तत्व म्हणजे एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे उदाहरणानं यथार्थ पटवले पाहिजे. जर बुद्ध धर्म सुख देणारा आहे आणि तो जर व्यावहारिक असेल म्हणजे प्रत्यक्ष तसं होत असेल तर मग त्याप्रमाणे कोणीतरी ते अगोदर करून दाखवलं पाहिजे. कोणी करून दाखवलं की मग पाहण्याला खात्री पडते तरी बुद्धानं म्हटलं सर्व सुखाचा धर्म आहे, हा सर्व सुखी झालेला मनुष्य दिसतोय म्हणजे हे जमण्यासारखा, हे करण्यासारखा. म्हणून बाबासाहेबांच्या भाषेमध्ये ही थोडीशी भाषा जरा वेगळ्या लेव्हलची असल्यामुळं स्पष्ट करावी लागते. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तो व्यवहार्य कसा आहे उदाहरणानं यथार्थ पटवले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात. दुसरं कोणी करून दाखवलं की मग पाहण्याला जिद्द येते की आपल्याला येऊ शकतो, आपणही करू शकतो. पण कोणी करूनच दाखवलं नाही तर मग काही कोणी त्यामध्ये स्वतःहून पुढे जाऊ शकत नाही. म्हणून बुद्धाचा धर्म आचरण करण्यासारखा आहे आणि तो आचरण केल्यावरती जे काही सांगितलं त्या धर्मात सुख मिळेल तसं खरंच मिळतं आहे हे कोणीतरी करून दाखवायला पाहिजे. हे करून कोणी दाखवलं तर मग बाकीच्यांना जिद्द येते. आणि बुद्धाच्या काळात तेच घडलेलं आहे. आराध झाले, एका पाठीमागे लोक आराध झाले, आराध पदाला पोहोचले. खात्री पटली लोकांची की बरोबर आहे म्हणून. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आमिष न दाखवता, लालूच न दाखवता, सक्ती न करता बुद्धाचा धर्म भरभर भरभर वाढत गेला विना रोकटोक. ही परिस्थिती आहे का? तर तसं प्रत्यक्ष लोकांनी करून बघितलं, आजमावून बघितलं, आपला आदर्श लोकांच्या पुढे उभा केला. तर मग त्यामुळे लोकांच्यामध्ये करण्याची इच्छा निर्माण झाली. बाबासाहेब म्हणतात इथे ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटवण्यासाठी. म्हणजे हे हा करण्यासारखा नाही तर करण्यासारखा आहे, आजमावून पाहण्यासारखं आहे हे त्याला पटवण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र माणसापुढे ठेवणं आवश्यक आहे. तसं कोणीतरी करून दाखवणारे पुढे असले पाहिजेत तर मनुष्य ते करतो.
ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला ते व्यवहारी असं वाटवूनही करण्याची आवश्यकता आहे. आणि बाबासाहेब पुढे आपल्या एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये त्याचा सारांश सांगतात. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे. संघ साधीसुधी गोष्ट नाही. बुद्धाला जो समाज पाहिजे होता त्या समाजाचं ते मॉडेल आहे. नमुना म्हणजे मॉडेल. कुठल्या प्रकारचा समाज बुद्धाला अपेक्षित होता, कुठल्या प्रकारचे लोक बुद्धाला अपेक्षित होते, तर ती प्राप्ती करून दाखवणारा, ते करून दाखवणारा समाज म्हणजे संघ. आणि म्हणून संघाला अधिक कसोट्या लावलेल्या आहेत, अधिक गंभीरपणे त्यानं पालन केलं पाहिजे, अशा प्रकारे हे त्याला शिकवण दिलेली आहे. आणि तेच बाबासाहेबांनी अगोदर सांगितलं की हिंसा करणं भिक्षूला हा बंदीच आहे. त्याला काही जण हिंसा करता कामा नाही. उपासकाला बंदी नाही. त्यानं ती शिकवण घेतलेली आहे. पाळली तर पाहिजे, नाही तर सोडून देईल. फक्त भिक्षूला मात्र ते बंधन आहे. म्हणून काही शिकवणी बुद्ध धर्मातल्या भिक्षूंना बंधनकारक आहेत, त्यामुळे त्यांना सुटका नाही. का बंधनकारक आहे? तर त्यांनी तसं करून दाखवलं पाहिजे लोकांच्या पुढे, मग लोकांना त्याची खात्री पटते आणि ते त्यासाठी प्रयत्न करतात. संघाची गरज आहे त्यासाठी. आणि यासाठी बाबासाहेबांना सेमिनरी स्थापन करून चांगला संघ घडवायचा होता. नवा भिक्खू संघ घडवायचा होता. स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. परंतु हे बाबासाहेबांच्या अनुयायांना आजपर्यंत कधी कळलं नाही. आजपर्यंत हे किती महत्वाचं कार्य आहे. जर हे नाही केलं तर भारत बौद्ध नाही होणार. जे झाले ते सुद्धा नीट बौद्ध बनणार नाही. आणि आज पुरावा आहे समाजाचा की झाले ते सुद्धा नीट बौद्ध बनलेले नाही. आम्ही बाबासाहेबांना मानतो म्हणायचं, त्याचा अभिमान बाळगायचा, आणि त्यांनी जे करायला सांगितलं त्याची काही किंमतही ठेवायची नाही, त्याची पत्रास ठेवायची नाही. तिकडे पूर्णपणे तोंड फिरवायचं. कुठली नीती आहे? कुठली इमानदारी आहे? बाबासाहेबांनी सेमिनरी स्थापन करून भिक्खू संघ घडवायला सांगितलं. जर कोणी करत असेल तर त्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना प्रत्येकानं. त्या कामात लक्ष घालायला पाहिजे ना प्रत्येक. अगदी जागरूकपणे. हेही काम या समाजामध्ये होत नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. 2006 साली मी सेमिनरी स्थापन केली नागपूरमध्ये. ती आजही सेमिनरी नीट चालू शकत नाही अशी अवस्था आहे. मग एवढे इमानदार बाबासाहेबांचे जे अनुयायी ते करतात काय? जे बाबासाहेबांनी सांगितलं ते करण्याची आहे त्यांची तयारी. आज मिरवणं भरपूर होतं, शोभा दाखवणे भरपूर होतं, मोठ्या जोरदारपणे आम्ही काय आहोत हे सांगणंही होतं. जय भीमचे नारे लावले जातात. म्हणजे आम्ही बाबासाहेबांचे इतके कट्टर आहोत हे प्रदर्शन करायला मनुष्य कुठेच कमी पडत नाही. परंतु बाबासाहेबांचं एक काम करण्याची सुद्धा या समाजामध्ये आज मानसिकता आहे. ही परिस्थिती आहे. आणि बाहेर आम्ही वल्गना करतो भारत बौद्धमय करायचा. होईल कसा? ते करणारे लोक पाहिजेत आणि त्यासाठी संघ आवश्यक आहे. या देशामध्ये संघ जर अशा प्रकारे काम करायला लागला तर भारत बौद्धमय होणं अवघड नाही. परंतु आम्हाला ते करायचंच नाही. त्या सोयी आम्हाला करायच्याच नाही. अशा प्रकारची माणसाची स्थिती आहे. काही लक्षात लागलं? म्हणून हे प्रकरण बाबासाहेबांचं अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. अतिशय महत्वाचं प्रकरण. ही अशी ही झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला आदर्श व्यवहार्य नसून व्यवहार्य हे पटवण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन करणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणं आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे, मॉडेल आहे.
म्हणूनच भगवंताने भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. ते वेगवेगळे तसं त्यांनी पुढे मांडलं. भिक्खू म्हणजे बुद्धाच्या आदर्श समयाचा मार्ग दाखवणारा प्रकाश. त्यांना ते करून दाखवायचं आहे, त्यांना सर्वांच्या पुढेच असायचं आहे. काही लक्षात आपल्या बौद्ध म्हणून त्यांना सर्वांच्या पुढे राहिलंच पाहिजे आणि ते सक्तीनं करून दाखवलंच पाहिजे. आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावरती पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचं काम आहे. ही परिस्थिती भारतामध्ये निर्माणच झाली नाही आणि ती निर्माण करणं हे अर्थात बौद्ध झालेल्या लोकांचं कर्तव्य होतं. कोणीही त्या कर्तव्याला जागला नाही, कोणीही. सिमिलरशी काय बडी बात आहे, काही विषय नाही. बाबासाहेबांनंतर बौद्धांनी खूप मोठ्या काही गोष्टी करून दाखवल्यात ना. खूप मोठी विहारं निर्माण केली, मोठी स्मारकं निर्माण केली, दीक्षाभूमीसारखं प्रचंड स्मारक केलं, आणखी ठिकठिकाणी स्मारकं केलेली आहेत. म्हणजे केलं नाही असं नाही, पण जे करायचं ते मात्र अजिबात नाही. आणि आजही ते करण्याची भावना बौद्धांच्या मध्ये दिसत नाही. स्मारक उभी करायची हेच आमचं आजही काम आहे. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे? भिक्षू आम्हाला घडवायचाच नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच नाही. मग झालं काय? नाम के वास्ते कोण बौद्ध बनले, त्यांना मग बौद्ध धर्माप्रमाणे काहीतरी करावं लागतं ना. आचरणाचं सोडा, ती खाजगी बाब आहे, तेरी बिचू पण मेरी बिचू. परंतु लोकांना दाखवण्यासाठी तरी काही वेगळं करावं लागतं ना. मग लोकांना दाखवायचं म्हणजे सार्वजनिक समारंभ. मग ते सार्वजनिक समारंभ बौद्ध मनुष्य काय साधेसुधे सादर करतो का? मोठ्या जोरामध्ये वाटेल तेवढी शोभा करू, वाटेल तेवढं प्रदर्शन करू, वाटेल तेवढा खर्च करू, ही तो गोष्ट खरी आहे. आणि लग्नाच्या बाबतीत आता बौद्ध लोक प्रसिद्ध झालेले आहेत. 5,000 लाख रुपये खर्च केल्याशिवाय, त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याशिवाय लग्न आपल्या मुलामुलीचं केलं तर त्याला काही वाटतच नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे आयुष्यभर कमवायचं आणि एका दिवसामध्ये ते सारं कमवायचं, ही परिस्थिती. म्हणजे नफा तोट्याचा सुद्धा डोक्यात आमचा विचार नाही, हे तोट्याचं आहे की नफ्याचं आहे म्हणून. आणि इतकंच नाही तर ते ज्यांच्या नावानं करायचं, त्या वधूवरांच्या नावानं, मुलामुलीच्या नावानं, त्यांच्याही कामाचं आहे की नाही त्याचाही विचार नाही. एवढे पैसे लाखो रुपये उडवण्यापेक्षा ते त्या नवविवाहितांना दिले तर त्याला चांगलं होईल की वाईट होईल? का नाही वाईट व्हायचं? चांगलं काही व्हायचं नाही. आम्ही मुळव्यानं उधळपट्टी करणे म्हणजे धन्यता मानतो. म्हणजे या लोकांच्या आपल्याला काय झालं आहे हे काही सांगतो. पराकुटीची दुःखाची गोष्ट. आणि बाबासाहेबांनी लग्न समारंभ कसा सांगितला आणि ते आम्ही केलेलं आहे. लोकांचे लग्न लावून दिले आहे. तसं पुण्यामध्ये असा जे काढलेला जवान होता, मिलिटरीमधला जवान, तो घरी फार गरिबी, त्याचं लग्न ठरलं. त्याचा भाऊ माझ्याकडे आला, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. म्हणे असं झालं, माझ्या भावाचं लग्न झालं पण आता लग्नाला काही पैसा नाही वगैरे, आणि त्याची सुट्टी संपत आली आहे, लग्न तर झालं पाहिजे. मग म्हटलं काय विचार आहे? नाही माझा विचार आहे की काही वर्गणी गोळा करायची म्हणून. इथपर्यंत प्रकरण आलं. त्याला म्हटलं वर्गणी वगैरे काही गोळा करायची नाही. एवढं सांग, पांढरे कपडे आहेत का दोघांच्या जवळ? काय म्हणे. मग त्याला पायजामा शर्ट घालून आण म्हटलं. मुलीला एक पांढरी साडी असेल तेवढं पाय, आणि तुम्ही नातेवाईक त्यांना घेऊन विद्यापीठामध्ये आमचं एक विहार आहे तिथे या म्हणून. त्यामुळे ते दोघं जण आले. आम्ही काही मित्रांनी ही चहा पाण्याची व्यवस्था करून ठेवली आणि बाबासाहेबांच्या त्या विचाराप्रमाणे तिथे लग्न लावलं. कसं? स्टुलावरती मडकं ठेवलं, पाण्यानं भरून त्यात दोरा टाकला, तो दोघांच्या हातात दिला,
आता ते विहार होतं म्हणून बाकीचं सराव होतच ना तिथे. मूर्ती होती, फोटोही होते, फुलंही होती, काही आणण्याची गरज होती का? काहीच नाही. आणि त्या सुमारे 50 लोकांच्या मध्ये लग्न समारंभ होऊन गेला. चहा पाण्याची सोय आम्हीच केलेली होती. साऱ्यांचा चहा पाणी झाला, समाप्त लग्न. टोटल खर्च हिशोब जेव्हा केला तेव्हा हा एकूण खर्च आला 250 रुपये. 250 रुपये. तो मुलगा आता आर्मी मधून सुभेदार मेजर म्हणून रिटायर झाला. सुभेदार मेजर एक जवान म्हणून दाखल झाला होता, कर्तृत्व धाकपडणारा होता. त्याला आपलं मेरिट जोपासलं आणि सुभेदार ज्या गावामध्ये त्याचं लग्न होतं त्या ठिकाणी त्यानं आपला स्वतःचा बंगला बांधला. आयुष्यात उभा राहिला ना तो. आणि तेच त्याच्या भावाने बाकीच्यांनी कर्ज केलं असतं तर आयुष्यभर ते फेडत बसला असता. गोष्ट खरी आहे. ही अक्कल तरी बौद्धांना यायला पाहिजे ना. आय एम सॉरी अक्कल शब्द वापरला म्हणून, पण ही यायला पाहिजे ना बौद्धांना अक्कल. आजही येते नुसते उधळपट्टीच्या मागे लागले. फटाके वाजवले पाहिजे. अरे कशाला? तो काही संगीत आहे का? मोठा आनंद होतो माणसाला? काही नाही. उपद्रव, नुसता उपद्रव, गोंधळ घालणं, ढोल ताशे गोंधळ घालणं. शांतपणे बसून माणसाला ऐकावंसं वाटतं का? काय चांगलं संदेश आहे. ढोल बडवायला लागलं. पण आम्हाला आमच्या कानाची शुद्ध नाही, आम्हाला आमच्या मनाची शुद्ध नाही. आपण किती उपद्रव करतो, किती स्वतःचं नुकसान करून घेतो सर्व बाजूनं, याचा काही आतापताच आम्हाला नाही. आणि आम्ही त्याला म्हणतो काय जोरदार लग्न झालं म्हणून. जेवणासाठी पदार्थ 5-50 ठेवायचे. आता 50 पदार्थ एक जरी घेतला तरी याच्या पोटात जागा नसते. ते फेकण्यामध्ये जातं. मग हा दिखावा हवा कशाला? काही लक्षात आपल्याला. म्हणून याचा पहिला दोष ठेवला पाहिजे श्रीमंत लोकांच्या वरती. आणि श्रीमंत लोकांना काहीतरी बंधन घातलं पाहिजे. बंधन हेच घालावं. एक सोपा उपाय मी सांगतो. जो लग्नामध्ये उठपट्टी करत असेल, आता लग्नाला बोलायला त्या मुला मुलीच्यासाठी तर आपण गेलंच पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. तर थायलंडमध्ये जसं करतात तसं करायचं. कमीत कमी 500 बाट असल्याशिवाय मनुष्य कोणाच्या लग्नाला जात नाही. म्हणजे त्या वधूवरांना कमीत कमी 500 बाट तो देणार. आजच्या हिशोबाप्रमाणे ती रक्कम होते 1000 रुपये. वधूवरांना 1000 रुपये जर द्यायला नसतीलच जवळ, तू लग्नाला जात नाही. आपल्याकडची श्रीमंत माणसं गाडीमधून जातात, पाकिटामध्ये 100 रुपयाची नोट घालतात, ती त्याला नेऊन देतात. आणि गाडीत बसून गेली 4 माणसं मग 400 रुपयाचं खातात. नाही हे खरं की कुठं? 400 रुपयाचं खातात. म्हणजे तुम्ही त्यांचं कल्याण करायला नाही गेला, त्यांना लुटायला गेला. आणि लुटमारीमध्ये लोक स्वतःची प्रतिष्ठा समजतात. तर त्या थायलंडच्या लोकांसारखं केलं पाहिजे. जास्तीत जास्त मला किती देता येतील? अरे ते संसारामध्ये उभे राहतात, त्यांचं नवीन जीवन सुरू होत आहे, एकदम त्यांच्या गरजा वाढणार आहेत, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी येणार आहे. त्यांना सहाय्य करणं हे तर नातेवाईकाचं काम आहे, मित्रमंडळींचं काम आहे. ही भावना ते लोक बाळगतात. आणि आपल्याकडचं चला गृहिणी आपलं सांगून टाकते आज लग्नाला जायचं ना, मग संध्याकाळी स्वयंपाक नाही, मग आपण सारेच जाऊ. आता ते व्यवहारात बरोबर आहे म्हणा व्यावहारिक दृष्ट्या, परंतु भावना कोणती आहे? फुकट मिळते जायचं तिकडे. आज स्वयंपाक करण्याची कटकट नाही आणि खर्च करण्याची काही कटकट नाही. वाचली जेवढे पैसे तिथे काही 100 रुपये दिले की काम कापलं झालं. म्हणजे सगळीकडे मनुष्य असं कमिशन पाहत बसलेला आहे. म्हणून हा एक उपाय आहे की आपल्या खिशात 1000 रुपये द्यायला नसतील तर जायचं नाही ना.
आणि माणसाला भूक भागवण्यासाठी त्याच्या एंटरटेनमेंटसाठी पक्वानं लागतात. आणि प्राचीन काळापासून त्यांचं वर्णन केलेलं आहे पंचपक्वान. पंचपक्वान शब्द मोठा आहे ना. त्याचा अर्थ काय? पकवलेले, शिजवलेले 5 पदार्थ, म्हणजे प्रक्रिया केलेले. पीठ नाही खायचं, त्याची भाकरी करायची, मग ती प्रक्रिया झाली. प्रक्रिया केलेला पहिला पदार्थ. तांदूळ चावत बसायचं नाही, त्याचा भात करायचा. पकवलेला दुसरा पदार्थ. थोडक्यामध्ये आपण जे स्वयंपाक करतो त्यामधले 5 पदार्थ. 5 पदार्थ ज्या घरात त्या कार्यक्रमात असतील तरच जेवायचं. 6वा पदार्थ असेल तर घर गाठायचं, पैसे नाही. करायला पाहिजे, त्याशिवाय श्रीमंत लोकांना अक्कल यायची नाही. की जे फार मोठा देखावा करत बसतात आपल्या श्रीमंतीचं. अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. आय एम सॉरी टू से दिस, पण अतिशय घाणेरडी आहे. माणसाला क्षुद्र लेखणारी, पदार्थ लेखणारी. थोडक्यामध्ये आलेला जो पाहुणा आहे आपण बोलवलेला आहे त्याला नीच लेखणारी आहे. अरे तुझं काय, हे बघ माझं काय. हा उर्मटपणा तिथे आहे. आय एम सॉरी टू से दिस, पण हे लक्षात घ्या की आपण आपल्याला बोलवलेला प्रत्येक माणसाला उर्मटपणानं वागवतो, अपमानजनक पद्धतीनं वापरतो. त्यामुळे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ती गंभीर गोष्ट आपण टाळली पाहिजे. साधेपणानं लग्न झाले पाहिजे. 250 रुपयात होत असतील तर फारच उत्तम. मी कायम अवेलेबल लग्न वाढवायला, लक्षात ठेवा. केलं पाहिजे ते. आणि ही दुरुस्ती संघ करू शकतो. लोक लग्नाला बोलवतात, अशी गाठ घातली तर येतो, नाही तर नाही येत. कुठलाच भिक्षू गेला नाही तर काय होईल? माणसाला सुधारावं लागेल. पण कसं असतं, लोकांच्या गरजा आहेत, मग डिमांड तिथे सप्लाय. मग सप्लाय करणारे भिक्षू तयार होतातच ना डुप्लिकेट. त्याला काही कमी आहे का? म्हणून समाजानं दुर्लक्ष केलं, म्हणून डुप्लिकेट निर्माण झाले ना. तुम्ही त्यांना शिव्या देता. आणि तुमचीच निर्मिती आहे ना ती. आणि त्यांना दोष देऊन तुम्ही म्हणता काय राहिले बौद्ध धर्मात, काय त्याच्या नादी लागायचं की तुम्ही बुद्ध धर्मापासून आपली सुटका करून घेतली. गायब. निमित्त मिळालं बुद्ध धर्मापासून दूर जाण्यासाठी. कशी ही मानसिकता काम करते पहा. चक्र आहे, त्या चक्रामध्ये मनुष्य. म्हणून भिक्खू हा आदर्श समाजाचा नमुना आहे आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकून जाणं हे उपासकाचं कर्तव्य आहे. आणि ती पद्धती समाजामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. धम्म प्रचार करणाऱ्या कोणाच्याही डोक्यामध्ये हे नाही. त्यांना वाटतं कार्यक्रम घ्यायचा, भाषण द्यायचं, शिबिर घ्यायचं, लोकांना मेडिटेशन शिकवायचं, भाषणं द्यायचे नाही, बस धम्मप्रचार झाला म्हणून. अशानं नाही धम्मप्रचार. धम्मप्रचार करण्याच्या सिस्टम्स आहेत, प्रथा आहे, प्राचीन काळामधला इतिहास आहे. ज्याची काडीची माहिती नसणारी माणसं धर्मप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. फार भयंकर गोष्ट आहे. पुढे मग बाबासाहेब म्हणतात की दुसऱ्या एका प्रश्नाची उत्तर देणे आवश्यक आहे. आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय. भिक्खूंना केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करायची. काय करायचं त्याने. कालच इथे कार्यक्रम झाला, काल परवा इथे हॉलमध्ये बुद्धांच्या त्यांच्या धर्माच्या बाबतीमध्ये. काही वक्त्यांनी तर असं पण म्हटलं की आता आम्हाला ते भिक्षू वगैरे काही नको, आम्हाला सुटापुटातलीच माणसं पाहिजे प्रचार करणारी. ही आहे भावना अजूनही काही लोकांच्या मध्ये. आणि काल काही वक्त्यांनी बोलून नाही दाखवली. आपण काय बोलतो त्याची शुद्ध नाही त्यांना. आणि जगातला एवढा मोठा श्रेष्ठ धर्म, त्याची इतकी संपन्न परंपरा, एवढा मोठा वारसा आपण पेलायचा, ते राहिलं बाजूला. तुम्ही तो सारा बाजूला सरून वाटेल तो पोरखेळ करायला लागलात. आहे ना परिस्थिती. पोरखेळ आहे अक्षरशः. फराकुटीचा पोरखेळ. मी तो म्हणतो बुद्ध आणि त्याच्या धर्माप्रती तिरस्काराची, दुजा भावाची भावना आहे. काही महत्व नाही बुद्धाच्या त्या संघाला. आणि बुद्धाने जे काही केलं त्याला काही महत्व नाही. आम्ही करतो ते बरोबर नाही.
हे अतिशय वाईट आहे. हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही माणसं स्वतः जीवनामध्ये स्वतःला न्याय देऊ शकणार नाही, परंतु दुसऱ्यांचं मात्र पराकुटीचं नुकसान करून मोकळे होते. एक दिवसाची परंपरा नाही आणि नुसता परंपरेचा प्रश्न नाही, परंतु सिद्धांत तसे आहे, ही सिस्टम आहे. पूर्णपणे ग्रहत्याग केल्याशिवाय तुम्हाला आराधन प्राप्तच होत नाही. मग ते करणारे कोणी पाहिजेतच ना. तुम्ही त्यांना कसे करू शकता, तुम्ही कसे त्यांना धिक्कारू शकता, आम्हाला त्याची गरज नाही असं कसं काय म्हणू शकता. कुणी करून दाखवणारे पाहिजेत ना. बाबासाहेब ते स्पष्ट म्हणतात, करून दाखवल्याशिवाय माणसाला जिद्द येत नाही तसं करण्याची. सुटापडत करून दाखवणार आहेत का? घरदार न सोडणारे हा आदर्श दाखवून देणार आहेत का? व तुम्हाला सुटाच्या किमतीची चिंता पडेल, त्याच्या धुण्याची चिंता पडेल, त्याला इस्त्री करण्याची चिंता पडेल. 4 पैसे लागणारच आहेत ना. मग तुमची नियत काय असेल? मी प्रचार करतोय खरं आहे, परंतु मिळालं पाहिजे ना, नाही तर मी कसं काय करेल? मी आहे ना गोष्ट खरी. इतक्या क्लिअरली तुम्ही स्वार्थामध्ये अडकलेला आहात आणि तुम्ही गप्पा मारायला लागता की आम्ही धर्मप्रचाराचं काम करतो म्हणून सुटापुटामध्ये राहून. आहे ना गडबड. बुद्धाला वेळ ठरवता. बुद्धांचं अशी माणसं झाली, बाबा सोड, घरदार सोड, अडकू नको त्याच्यामध्ये, कपडा तरी सोड, स्मशानातले हे कपडे घेऊन चिवर कर ते घालून वावर म्हणून. अन्न कसं मिळेल चिंता नको करू, फक्त पात्र घेऊन फेर, जे मिळेल ते का आणि जग. पण तू काय काम कर, तू स्वतः आचरण कर आणि समाजाची सेवा कर. हा एवढा प्रचंड आदर्श बुद्धाने घालून दिलाय, त्याला नगण्य समजून त्याचा धिक्कार करायचा आणि आम्हाला सुटापुटातली माणसं पाहिजे असं म्हणायचं. ही माणसं खरं शहाणी आहेत का, शुद्धीवरती आहेत का असं मला प्रश्न पडतो. खरं शुद्धीवरती आहेत आपण कुचेष्टा करतात बुद्धाची, कुचेष्टा करतात धम्माची, कुचेष्टा करतात प्रत्यक्ष बाबासाहेबांची. इतकं ते वाईट आहे. मग भिक्खूनं केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचं की त्यानं लोकांना मार्गदर्शनाची सेवा करायची असा प्रश्न बाबासाहेब उपस्थित केला. आणि ते म्हणतात त्यानं दोन्हीही कार्य केली पाहिजेत, दोन्ही करायची. त्यानं व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं मला प्रशिक्षित भिक्षू पाहिजे आणि सेमिनारीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्यात जो व्यक्तिगत लायकीच नसतो तो कोणाच्या कामाचा? सेंद्राला म्हणजे दगडाला सेंदूर फासल्याच्या योग्यतेचा फक्त तो दगड, तो दगडच. चिवर अंगावरती चढलं, सेंदूर फासला गेला म्हणजे काही तो आदर्श झाला का? नाही. हे सोंग डोंगून बसतं. मग त्याला प्रशिक्षण दिलंच पाहिजे. आज उभ्या देशामध्ये भिक्षूंना प्रशिक्षण देण्याची सोय नाही. बाबासाहेबांनी 52 साली सेमिनरी काढण्याचा विचार केला, 54 साली, 55 साली प्रत्यक्ष जागा मिळाली आणि तो संकल्प पक्का झाला. पण त्यांच्या हायती सेमिनरी झाली नाही की बाबासाहेब गेले. नंतरच्या लोकांनी तिकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी केली नाही. त्यांना अभिप्रेत असणारी त्या प्रकारची सेमिनरी 2006 साली मी स्थापन केली ते नागपूरमध्ये. पण त्या सेमिनरीला कोणीही उचलून धरलं नाही. मुठभर माणसं आहेत जी चालवण्यासाठी मदत करतात, परंतु एवढं मोठं प्रशिक्षणाचं कार्य होण्यासाठी जे सहाय्य मिळालं पाहिजे होतं ते सहाय्य झालेलं नाही. ही नागपूर सारख्या जागृत बौद्धांची भूमी आणि तिथे इतके सारे लोक झोपलेले, आजही जागे नाही अशी परिस्थिती आहे. मग बाबासाहेब पुढे म्हणतात की व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे आणि यासाठी त्यानं व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू ग्रहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही, जग सोडत नाही. हिंदूंची परंपरा वेगळी आहे. जो संन्यास घेतो त्याच्या दीक्षा समारंभामध्ये त्याचा अंत्यसंस्कार केला जातो.
आणि त्याला सांगितलं की तू जगाला मेलास, जग तुला मेलं. तू आता हे सोडून जा जंगलामध्ये, पुढे काही कर, तुझा आणि आमचा काही संबंध नाही. ही हिंदूंची परंपरा आहे. आणि त्याचं फार वाईट उदाहरण मी परवा तिथे सांगितलं आपल्याला की ज्ञानेश्वराचं आहे. ज्ञानेश्वराच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, संन्यासी झाले होते, काशीला जाऊन राहत होते. लग्न झाल्यानंतर त्याच्या गुरुनं सांगितलं की तू काही संन्यासी राहू नकोस, तू आपला घरी जा आणि संसार कर. आणि तो मनुष्य मग आळंदीला परत आला आणि संसार सुरू केला. त्यांना मुलं झाली, 4 मुलं. परंतु संन्यासाची पोरं म्हणून ब्राह्मणांनी सर्वांनी त्याचा तिरस्कार केला, छळ केला. त्या माणसाला ते जगणं अशक्य झालं. शेवटी त्या विठ्ठलपंतानं त्या इंद्रायणी नदीमध्ये बुडी मारून आत्महत्या केली. त्याच्या बायकोनं तशीच आत्महत्या केली. आणि ज्ञानेश्वर वगैरे काही जी भावंडं होती ती बेसहारा झाली. अल्प वयामध्ये वन फिरत राहिली, घरदार नाही, जगण्याचं साधन नाही, काही नाही. आणि मग त्या ज्ञानेश्वरांनी अगदी पैठणला जाऊन ब्राह्मणांना विनंती केली की मला परत तुमच्या धर्मात घ्या म्हणून. तर त्याला ब्राह्मण म्हणून सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही. ब्राह्मण आईवडिलांची पोरं आहेत म्हणून सुद्धा स्वीकारलं नाही. ते बहिष्कार टाकला, त्याला की घेतला. इतका छळ त्यांनी केला की संन्यासी माणसानं परत संसारात यायचं नाही, जगामध्ये यायचं नाही, तू तिकडे जा आणि कुठेही मार, ही प्रथा होती. परंतु बुद्धानं ती प्रथा नाही चालवली. भिक्षू ग्रहत्याग करतो परंतु संसारापासून मुक्त होत नाही. फार मोठी गोष्ट आहे ती. ग्रहत्याग करण्यात त्याचा हेतू, ज्यांना ग्रहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्यांचे जीवन दुःख आणि दैन्याने व्यक्त असून ते असहाय्य असतात, अशा ग्रहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावं हा त्याचा हेतू असतो. ही संधी मला मिळावी लोकांची सेवा करण्याची, जे संसारात अडकले त्यांची, यासाठी तो भिक्षू बोलतो. सारं सोडून निघून जायचं मला कोणाशी घेणं देणं नाही ही त्याची भावना आहे. म्हणून हिंदू संन्यासी आणि बौद्ध भिक्षू यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते दोन्ही एकसारखी अजिबात नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही, आणि याचं कारण सांगितलं की धर्माचं मूळ तत्व करुणा हे आहे. आणि या तत्वानुसार प्रत्येकानं प्राणीमात्रावरती प्रेम केलेच पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. करुणेपासून त्याला सुटका नाही, ते त्यानं पालन केलंच पाहिजे. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही. बाबासाहेबांनी इतकी स्पष्ट भाषा वापरली की भिक्खू जो दया आणि करुणा नसेल तो भिक्खूच नाही. तेच तर त्यानं लोकांच्या पुढे दाखवलं पाहिजे, करून दाखवलं पाहिजे. त्याच्याजवळ नसेल तर अशाला भिक्खू म्हणता येणार. ही अतिशय महत्वाची गोष्ट. मग आपल्याला काही उद्धट भिक्षू पाहायला मिळतील का? कोणाला कुठेही झापतात, कुठेही वाटेल ते बोलतात, रागावतात, चिडतात. हे सारे डुप्लिकेट मामला आहे. तो काही खरा भिक्खू जीवनाचा भाग नाही. तर ही बाबासाहेबांची जी भूमिका आहे भिक्षुपासूनच्या बाबतीमध्ये, ही प्रत्येक भारतीय बौद्धांना बारकाईनं लक्षात घेतली पाहिजे. आणि ही लक्षात घेण्याची आज तरी काही शक्यता दिसत नाही. आणि लोकांनी या ग्रंथाकडे दुर्लक्षित केलेलं आहे. बाणायचे लोक प्रसिद्ध करतात, हे फार मोठं काम करतात. माणसापर्यंत पोचला पाहिजे. आणि गोष्ट खरी आहे की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या जवळ तो ग्रंथ पोचला पाहिजे कमीत कमी. आणि त्याच्यातून तशा प्रकारचं आचरण घडेल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न कोण करेल तर ज्यांनी ग्रहत्याग केला, जे भिक्षू झाले ते प्रयत्न करतील त्याला समजवण्याचे, त्याला सांगण्याचे, त्याला पटवण्याचे, त्याच्यापासून करून घेण्याचे. नाही तर बाकी कोणाला वेळ आहे सांगा मला? संसारामध्ये अडकल्या माणसाला वेळ आहे का हे काम करायला? अजिबात वेळ नाही. वेळ त्या लोकांच्या जवळ आहे, मग त्यांना तरी लायक बनवा ना, त्यांच्याकडे ते लक्ष द्या.
तेही आपण करत नाही. आम्ही कोणत्या प्रकारचे बौद्ध आहोत? ही भारतीय बौद्धांची फार मोठी कमजोरी आहे. त्यामुळे त्यांचाही विकास बंद झालेला आहे आणि जगातल्या बौद्धांनी त्यांच्याकडे लक्ष देणं सुद्धा बंद केलेलं आहे. आणि आता तर देशाचीच संपूर्ण परिस्थिती बदललेली आहे. उद्या हा धर्मांतरावरती बंदी आली की बौद्ध धर्म खतम. का तर जे आहेत हे सारे ॲडव्हान्स इन एज आहेत. आज नाही उद्या ते मरून जाते. पोराबाळांना बुद्ध धर्माशी काही घेणं देणं नाही. मग ते उद्या नमो करत बसतील. बाबासाहेबांची धम्मक्रांती समाप्त. इतकी वाईट परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि याची जाणीव भल्या भल्या लोकांना नाही. हे बाबासाहेबांच्या समाजाचं दुर्दैव आहे. नुकसान बाबासाहेबांचं नाही, नुकसान शेवटी प्रत्येक माणसाचं आहे. समग्र क्रांतीचा पाया अशा प्रकारे कार्यरत होऊ शकतो, पण आम्ही पायाच घालायला तयार नाही आणि समग्र क्रांतीच्या भाषा करत बसतोय, बडबड करत बसतोय. हा पाया आहे. असे समजा उद्या नागपूर सारख्या याच्यामध्ये 100 भिक्षू असतील, नागपूर सुधारायचं नाही, वस्ती सुधारायची नाही. हे करण्याची ताकद कोणाजवळ आहे? कुठलीही संघटना ते करू शकत नाही. ती योग्यता नाही त्यांच्याजवळ. एवढं हे सारं चित्र सरळ असताना सुद्धा या समाजामध्ये लोकांना जाग येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे आणि ते चित्र बदलल्याशिवाय पुढचं पाऊल पडणार नाही. मग एवढं हे दोनपणाचं छोटंसं प्रकरण बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये किती इतिहास ओतलेला आहे, किती भविष्य त्याच्यामध्ये ओतलेलं आहे ते लक्षात येईल. म्हणून भारत बौद्धमय करण्याचं भविष्य जर साकार करायचं असेल तर या मार्गाने गेलंच पाहिजे. दुसरा उपाय नाही. ठीक आहे, आपण इथेच थांबूया. जय हिंद.